नमस्कार मित्रांनो आता आपण हिंदकेसरी वडकी मैदानात आहे आणि हिंदकेसरी वडकी मैदानात हा वाघोलीकरांचा बावर आहे। तर मित्रांनो अनेक मैदानामध्ये फायनलचा आणि गुलालाचा मानकरी असे मी 4मध्ये खूप अशी लढत झाली। ह्या लढतीमध्ये बावऱ्यांनी निकाल घेतला आणि आज हिंदकेसरी मैदानात हिंदकेसरीचा मान पटकावलेला आहे। आपल्याला त्यांची टीम भेटलेली आहे मित्रांनो। तर बावऱ्याची मुलाखत घेते थोडक्यात। तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटेल। तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया। दादा नमस्कार। नमस्कार। पहिला आपला परिचय द्या आम्हाला। विशाल सात वाघोली। बैलाचं नाव काय आपल्या? बावऱ्या। कसं काय नियोजन होतं? बावऱ्याबरोबर कोण होतं? आणि बावऱ्यावर हरण्या होता संभाजीनगरचा हरण्या। कसं काय पायरा जुळला होता? कसं काय हे नियोजन झालं? पहिले घरची गाडी। घरचीच गाडी। कसं वाटते आज सेमीमध्ये गुलालाची मानकरी आणि हिंदकेसरी मैदान आहे नाही का? वडकी मैदाना म्हणजे जवळपास 35 वर्षाची परंपरा आहे। आज खरंच म्हणजे नाही का, आज तुम्ही गुलाल घेतलेला आहे, हिंदकेसरीचा मान पटकावलेला आहे। काय आजच्या आनंदाबद्दल सांगसान? आजचा आनंद पहिला हिंदकेसरीचा झालेला आहे, पण तसा आजचा आनंद म्हणजे जी ह्याच्या अगोदर टॉपची गाडी होती ती गाडी मारल्यामुळे आहे ना, आजचा आनंद आमचा डबल झाला आहे। आज टॉपच्या सगळ्या गाड्या लागल्या होत्या आपल्या याच्यामध्ये आणि खरंच एक सुंदर लढत झाली। आता बावऱ्याचं किती वय असं ना अंदाजे? 4 वर्षाचा। कुठनं झाली ती खरेदी काय त्याची? माळशिरसमधनं। आणि हरणे आता आपण घेतलेला आहे का? नाही, आपल्या मित्राचा आहे। सलग 5 मैदान गाडी गुलाला। सलग 5 मैदान गुलाल गाडी फोडली ज्यावेळी दोन्ही बैल जोत्यात आलेले आहेत त्यावेळी गुलालात राहिलेलेच आहे। आजचं मैदान म्हणलं तर हिंदकेसरीचं मैदान आहे। हे आता फायनलला राहायची अपेक्षा आपल्या सगळ्या टीमची पण होती आणि आपल्या बैलांनी कधीच आपल्याला त्या गुलालापासून नाराज पण ठेवलं नाही आणि गुलालापासून वंचित पण ठेवलं। आणि खरं म्हणजे सांगायचं म्हणजे आज 35 वर्षाची ह्या मैदानाची परंपरा आहे आणि खूप खूप लांब बैल येतात ना या मैदानासाठी। आता पुसेगावचं मैदान येते लवकरच, कसं असेल तयारी काय पुसेगावची? नियोजन चांगलं असेल। आता चाललंय नियोजन, अजून काय नियोजन झालेलं नाही पुशेगावचं, पण करू चांगलं। आज कोण होतं? ड्रायव्हर कोण होतं? ड्रायव्हर त्या हरण्याचा मालकच आहेत, दोराजी भाऊ, तेच होते। कशी काय गाडी पळाली? कसं गाडी एक नंबरच पळते। बैलांची मनं जुळलेली आहेत, पावलं जुळलेली आहेत, एक नंबर गाडी पळते। सुट्टी मेकर कोण असतं? सुट्टी मेकर आमचे माधुनाना हरगुडे आणि त्या हे जे असतात तुषार वगैरे असतात हरण्याला। किती झाले असं फायनली गुलालाचा मानकरी? म्हणजे 50-1च्या वर फायनल आहेत। 50-1च्या वर। बैल घेऊन आपल्याला 1.5 वर्ष झालेत। माळी सर्व्हिसमधून खरेदी होती तेव्हापासून 50-1 फायनल आहेत। वडकीकरांचं नियोजन कसं प्रकारे राहते दरवर्षी? ह्या वर्षी कसं राहिलं? दरवर्षी आता मागच्या वर्षी बैल पळला होता आपला, आपण नवीनच घेतला होता। आमची गटाला हार झाली होती, नियोजन थोडं फसलं होतं आमचं, पण मागच्या वर्षी पण नियोजन चांगलं होतं, मी बघितलं होतं। ह्या वर्षी पण नियोजन चांगलं, मी दुसऱ्या वर्षी आहे माझं इथं, पण एक नंबर नियोजन असतंय। बॅरिकेड वगैरे सगळे असतात, नियोजन छान असतं यांचं। पैरे वगैरे करताना काही प्रॉब्लेम वगैरे काय येतात? पहिले येत होते, आता येत नाहीत। आता मी बऱ्यापैकी त्या आमचे सूरज आहेत आणि घेत आहेत, सगळे मिळून आम्ही पैरे करतो, सगळे मुलं, असा विषय। चालते दादा, धन्यवाद। आणि हिंदकेसरीच्या मैदानात हिंदकेसरीचा मान मिळवलेला आहे, आज फायनलचे मानकरी आहे तुम्ही। तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। धन्यवाद।